अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, बघा तुमच्या घरामध्ये असलेले जे 18 विश्व दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे। बऱ्याच कमेंट्स आहेत की ताई आम्ही खूप मेहनत करतो पण आम्हाला नशिबाची साथ मिळत नाही। बघा, हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळायला लागेल। तुम्ही जेही काम करत असाल, तुम्ही ज्याही गोष्टीमध्ये कष्ट करत असाल, त्या प्रत्येक गोष्टीला तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल। बऱ्याच वेळा खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, मात्र जेव्हा नशीब साथ देत नाही ना, तेव्हा इतकं कष्ट करूनही काहीच घडत नाही। आणि जेव्हा आपण कष्ट मेहनत करतो, त्या मेहनतीला जेव्हा आपल्या नशिबांची साथ मिळते, नशीब साथ देत जातं ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या मनासारख्या घडत जातात। मग गरिबी हटत जाते, पैसा येत जातो, कर्ज संपत जातं, आयुष्यामधल्या सगळ्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत जातात। त्यामुळे जेवढं तुम्ही मेहनत आणि कष्ट कराल, त्या कष्टांना नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे। सकाळ संध्याकाळ तुम्ही जो दिवा लावता, या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त अशी एक गोष्ट टाकायची आहे, जी गोष्ट टाकल्याने तुमच्या घरातील गरिबी हटायला लागेल। जी जी कामं तुमची अडलेली आहे ती कामं व्हायला लागतील, पूर्णत्वास कामं जातील। बघा, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील। जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घरात डिप्रेशन असेल, कुठलाही एखादा मानसिक आजार असेल, मानसिक तणाव असेल, घरात सतत कलह होत असतील, भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, घरात एकोपन असेल, घरामध्ये सतत झोपून राहावंसं वाटत असेल, खूप ठरवतो की हे मी करणार आहे, माझं हे शेड्यूल आहे, मात्र घरात आल्यानंतर किंवा खूप विचार करतो, मात्र जो शरीरातला आळस आहे तो आळस जात नसेल, कुठल्याही प्रकारची अशी जर बाधा तुमच्या घरामध्ये असेल, तांत्रिक बाधा असेल, या सगळ्या गोष्टी या एका उपायाने नष्ट होतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पैसा हवा असेल, श्रीमंतीचे योग तुमच्या जीवनात आणायचे असेल, घरात पैसा आहे पण तो टिकत नाही, म्हणजे काय तर लक्ष्मी स्थिर नाहीये। लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, घरात पैसा येण्यासाठी, पैशांचे जे काही मार्ग बंद झालेले आहेत हे मार्ग खुले होण्यासाठी हा एक उपाय प्रत्येकाने आवर्जून करा। तसंही दररोज दिवा लावतो, फक्त दिवा लावत असताना तुम्हाला याच दिव्यामध्ये अगदी काही अशा गोष्टी घालायच्या आहेत, ज्या गोष्टी घातल्याने तुमच्या आयुष्यातील जे काही दारिद्र्य आहे, जी काही नकारात्मकता आहे ती संपून जाईल। मग आता काय करायचं आहे? सकाळ संध्याकाळ, शक्यतो सकाळची जी वेळ असते, म्हणजे ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, बघा ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त असं म्हणतो, त्यावेळी तुम्ही केलं तरी चालेल। 5:30 ते 6:30च्या दरम्यान करा किंवा 6:30 ते 7:30च्या दरम्यान करा तरीही चालेल, ठीक आहे। पण 7:30च्याच आतमध्ये करा, कारण दिवे लागणे जे आहे ती लक्ष्मीच्याच वेळी झाली पाहिजे। 8, 9, 10 नंतर कधीच दिवा लावायचा नाही। 7:30च्या आतमध्ये घरातील जो सकाळचा दिवा आहे तो लावलाच पाहिजे, ठीक आहे। तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये आता प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो नक्कीच असेल, तर या माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही रोज जो दिवा लावता तोच दिवा लावायचा आहे। फक्त एवढंच की या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचे। लक्षात ठेवा, ही जी सेवा आहे ती लिहून ठेवा वाटल्यास, ही सेवा तुम्हाला 43 दिवस करायची आहे, बरोबर 43 दिवस, ठीक आहे। तुम्हाला काय करायचं आहे? देवघरामध्ये जो तुम्ही नेहमी दिवा घेता, जो तुमच्याकडे चांदीचा, तांब्याचा, पितळेचा, दगडाचा जो कुठला दिवा असेल तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे। पहिलं तर सांगेन, गाईचंच तूप घ्या। लक्ष्मी प्राप्तीची कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला ती जी सेवा असते ती तुपाने करायची असते आणि ते शुद्ध गाईचं तूप असावं। मात्र आता तुमच्याकडे तूप नसेलच, की ताई आमच्याकडे गाईचं तूप नाही किंवा मिळणं शक्य नाहीये, तर तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल, जे डेअरीमध्ये वगैरे भेटतं, ते तूप घेतलं तरीही चालेल, पण दिवा तुपाचाच लागेल, ठीक आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि जसं आपण कापसाची वात घालतो ना, तर ती वात नाही घालायची, आपल्याला कलाव्याची वात घालायची। 43 दिवस दररोज कलाव्याची वात घालायची आहे, ठीक आहे। कलावा आता काय असतो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते।
पूजेचं साहित्य जिथे भेटतं त्या दुकानात फक्त सांगा की मला कलावा पाहिजे, हाताला लाल पिवळ्या रंगाचा जो धागा बांधतो त्यालाच कलावा असं म्हणतात, ठीक आहे. तर हा जो धागा तुम्ही घेतला की याच्यामध्ये 2 हे असतील, त्यातला एक धागा दोरा बाजूला करा आणि एक दोरा जो असतो तो मीडियम पातळ असा घ्या आणि तो असा हातावरती थोडासा असा चोळा, त्याची एक वात करा आणि ती वात तुम्हाला या दिव्यात घालायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, ठीक आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळदीने माखवलेले म्हणजे हळदीने रंगवलेले 108 तांदूळ बरोबर रोज मोजायचे. हळदीने रंगवलेले 108 तांदूळ तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे. आधी चिमूटभर हळद, त्यानंतर 108 तांदूळ आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे रोज 2 अख्खे व्यवस्थित असणारे हिरवे वेलदोडे, ज्याला हिरवी वेलची इलायची असं म्हणतो, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, जो तुमच्याकडे दिवा असेल तो घ्या, स्वच्छ घासून पुसून त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे, कलाव्याची वात लावायची आहे. यामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद चिमूटभर घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये 108 अख्खे जे हळदीने रंगवलेले म्हणजे हळदीमध्ये मिक्स केलेले जे तांदूळ असतात हे तांदूळ तुम्हाला टाकायचे. तुम्ही एकदाच टाकले तरी चालेल, मुठीमध्ये घेऊन ती मूठ सोडली तरी चालेल, एक एक करून टाकला तरीही चालेल. आणि त्यामध्ये टाकायचे 2 हिरव्या वेलच्या, ठीक आहे. एवढं टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर तुमची धनासंदर्भातील जी ही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. तुमची जी कुलस्वामिनी कुलदेवी असेल तिचं स्मरण करायचं आहे. कुलदेवी माहिती नसेल तर नवारण जो मंत्र आहे ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. बस एवढं करून झालं की त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणायचे. दररोज न चुकता 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. आता हे का तर बघा, ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. नुसता पैशांचे योग आणून चालणार नाही, नुसतं श्रीमंत होऊन चालणार नाही, तर तो श्रीमंतीपणा टिकला पाहिजे. तो पैसा आला तर तो टिकून राहिला पाहिजे. नाहीतर आज लाख आले आणि उद्या 2 लाख गेले, आज लाख आले आणि रात्रीतच ते पैसे गेले तर त्याचा काहीच फायदा नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी सोबत कुठलीही लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंची ही सेवा करायचीच असते, तरच ती सेवा जी आहे ती फळीस जाते. त्यामुळे 3 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. दोघांपैकी तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे. बस इतकंच करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला वंदन करून तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. असं दररोज सकाळ आणि संध्याकाळ 43 दिवस करायचं आहे. किती? 43 दिवस. संध्याकाळीही जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते 6:30 ते 7:30 याच दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सेम याच पद्धतीने दिवा लावायचा आहे. कलाव्याची वात दिवसभर एकच वात ठेवली तरीही चालेल, ठीक आहे. पण दररोज वात बदलायची आहे. आज मी सकाळी ती वात लावली, संध्याकाळी फक्त माझं तूप संपलंय तर तूप त्याच्यामध्ये टाकणार, पुन्हा ते तांदूळ आणि त्या गोष्टी त्याच्यावरती टाकणार. दुसऱ्या दिवशी मात्र या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काढायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत त्या दिव्यातून. जे तांदूळ किंवा दिव्याची जी वात असेल, हिरवे वेलदोडे हे तुम्हाला काढायचं आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं जे झाड असेल त्या झाडामध्ये या गोष्टी तुम्हाला दाबून टाकायच्या, म्हणजे झाडाच्या मातीमध्ये या गोष्टी मिक्स करायच्या आहेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो दिवा स्वच्छ घासायचा पुसायचा आहे. दिवा 43 दिवस एकच ठेवायचा आहे, ठीक आहे. दिवा पुन्हा स्वच्छ घासायचा पुसायचा आहे. पुन्हा तूप टाकायचं, कलाव्याची एक वात लावायची, पुन्हा हिरवे वेलदोडे, थोडीशी हळद आणि 108 तांदळाचे दाणे. पुन्हा ह्या ज्या काही सेवा सांगितल्यात व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला 43 दिवस करायचे. 43 दिवसांच्या आत तुम्हाला खूप प्रचिती येईल. 43 दिवसांच्या आत तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करेल. तुमचे जेवढे धनाचे प्रॉब्लेम होते किंवा तुमच्या घरात जेवढी चणचण होती, आर्थिक चणचण, ती सगळी सुटेल. घरामध्ये पैसा येईल, आलेला पैसा टिकेल. जो काही पैसा आहे त्यामध्ये वृद्धी होईल. खूप कर्ज असेल तर कर्ज फेडण्या इतकं पैसा जमा होईल आणि जर तुमच्याकडनं कुणी पैसे घेतले असेल, कर्ज घेतले असेल तर समोरची व्यक्ती तुमचं जे काही कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला परत करेल. बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी जर कुठलीही सेवा करायची असेल तर याच्यापेक्षा महत्त्वाची कुठलीच सेवा नाहीये. लक्षात घ्या, कुठलीही सेवा असेल, कुठलाही उपाय असेल तो मनापासून आणि विश्वासानं करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ऐकून बरेच जण ऐकतात आणि थांबतात की नको, हे इतकं आहे, खूप आहे. जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल, जर काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कष्टही करावे लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बऱ्याच कमेंट अशाही असतात की ताई तुम्ही हे करता का, आम्हाला सांगता तू हे केलंय का. तर मी सांगेन जसं मला शक्य होतील तसे उपाय मी सध्याही करते आणि याच्या अगोदर 1
1 ते 1.5 वर्ष जेवढं मी केलंय, मी नाही सांगू शकत की तुम्ही तेवढं करूही शकाल. रात्रंदिवस मी भरपूर सेवा म्हणजे 24 तास मी फक्त सेवा, उपाय याच गोष्टी करत असायचे आणि त्या गोष्टींनी मला जो लाभ झालेला आहे तो मी शब्दातही सांगू शकत नाही. आणि म्हणूनच मी माझे हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते, हे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते. आशा करते की प्रत्येक जण तुम्ही हा उपाय नक्की कराल. आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.